नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? मस्त ना? मजेत ना? अभ्यास कसा सुरू आहे? व्यवस्थित ना? स्वतःच्या मनाला विचारा की तुम्ही खरंच नीट अभ्यास करत आहात ना? ठीक आहे, चला तर मग आज आपण बघणार आहोत सायन्समधील फिजिक्स हा टॉपिकला आपण सुरुवात करत आहोत. आणि फिजिक्समध्ये म्हणजे भौतिकशास्त्र, मराठीत त्याला काय म्हटलं जातं? भौतिकशास्त्र. यामध्ये किती टॉपिक आहेत? तर 13 टॉपिक्स आहेत. राशी व मापन, ध्वनी, प्रकाश, विद्युतधारा, चुंबकत्व आणि कार्य, ऊर्जा, शक्ती व बल प्रकार, त्याचे प्रकार आहे. गती व गतीचे प्रकार आहे. उष्णता आहे, किरणोत्सारिता आहे, खगोलशास्त्र आहे, धातू व धातुकी आहे आणि इतर प्रश्न आहेत. तर सर्वात जास्त प्रश्न 2023ला किती पडले होते? तर राशी व मापनवर पडले होते. ध्वनीला 3 पडले होते. प्रकाशला सर्वात जास्त वेटेज आहे आणि उष्णता, किरणोत्सारिता आणि बाकीच्या टॉपिकला, विद्युतधाराला सुद्धा थोडंफार महत्त्व आलेलं आहे. परंतु चुंबकत्व, कार्य आणि ऊर्जा, शक्ती व बल अशा पद्धतीचे काही 1 2 3 4 5 6 7 टॉपिक आहेत की त्याच्यावर एकही प्रश्न सध्या आयोगाने विचारलेला नाही आहे. मात्र 2022ला एक प्रश्न विचारला होता. तर आपण चला मग आपण एकही मिनिटाचा वेळ न गमावता आपण पहिल्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे राशी व मापने आणि यावर प्रश्न विचारले जातात. जास्त प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे मला वाटते रिपीट क्वेश्चन असतात. यावरती सर्वात जास्त रिपीटेड क्वेश्चन्स असतात, त्याच्यामुळे व्यवस्थित पद्धतीने हा टॉपिक बघायचा आहे. फक्त 8च प्रश्न आहे आणि तेही व्यवस्थित करून जायचे आहे. आणि तुमचा कसलाही वेळ न गमावता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करत आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. चला पहिला प्रश्न बघणार आहोत. भौतिक राशी व त्या मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणाच्या जोड्या लावा. संयुक्त घटक मुख्य डिसेंबरला हा विचारलेला प्रश्न आहे. आणि ए दिलेला हवेचा दाब, वाऱ्याचा वेग, भूकंपाची तीव्रता आणि आवाजाची तीव्रता. तर आपण हवेचा दाब कशामध्ये मोजतो माहिती आहे का तुम्हा सर्वांना? विचार केलाय का? थोडा वेळ दिला होता तुम्हाला विचार करण्यासाठी. तर आपण हवेचा दाब मोजतो बॅरोमीटरनी. हवेचा दाब आपण बॅरोमीटरनी मोजत असतो. आणि वाऱ्याचा वेग ॲनिमोमीटरनी मोजतो. वाऱ्याचा वेग ॲनिमोमीटरनी मोजतो. आणि भूकंपाची तीव्रता कशाने मोजतो? तर सिम्मोमीटरनी मोजल्या जाते. आणि आवाजाची तीव्रता डेसिबल, आपल्या सर्वांना माहितीच आहे की डेसिबलनी आपण आवाजाची तीव्रता मोजतो. तर अशा पद्धतीने आपण पहिला प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. त्याचं पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 बघत आहोत. दिसत आहे ना प्रश्न बरोबर व्यवस्थित सर्वांना? प्रश्न क्रमांक 2 बघत आहोत. आंतरतारकीय अंतरे ही प्रकाश वर्ष या एककात मोजली जातात. एक प्रकाश वर्ष इज इक्वल्स टू किती होते? एक प्रकाश वर्ष इज इक्वल्स टू काय? 9.46 × 10⁻15 मीटर. हे सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. एक प्रकाश वर्ष म्हणजे 144. प्रश्न क्रमांक 3 बघणार आहोत. विशिष्ट उष्णतेचे CGS प्रणालीतील एकक डॅश हे आहेत. CGS प्रणालीतील एकक काय आहे विशिष्ट उष्णतेचे? तर कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस हे त्याचे एकक आहे. प्रश्न क्रमांक 4 बघत आहोत. एंट्रॉपीचे युनिट कोणते आहे? एंट्रॉपीचे युनिट कोणते आहे? पर्याय दिलेला आहे. सेंटीमीटर, 2 कॅलरीज पर डिग्री, 3 किलो आणि 4 लिटर. एंट्रॉपीचे युनिट काय आहे? तर मग कॅलरीज पर डिग्री. कॅलरीज पर डिग्री. कॅलरीज पर डिग्री हे त्याचं युनिट आहे. प्रश्न क्रमांक 5. SI एककात घनफळ हे मीटर क्यूब किंवा या पद्धतीने पण त्याचं डिनोट केलं जातं. मीटर क्यूब. SI एककात घनफळ हे असे दर्शवले जाते. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणती सदिश राशी नाही? खालीलपैकी कोणती सदिश राशी नाही आहे? तर ऊर्जा. ऊर्जा ही सदिश राशी
नाही आहे. प्रश्न क्रमांक 7. व्हर्नियर कैवारच्या व्हर्नियर स्केलवर 25 खुणा असून मुख्य मानपट्टीवरील लघुत्तम अंतर 1 मिमी आहे, म्हणून व्हर्नियर कैवारचे लघुत्तम माप किती मिमी होईल? किती मिमी होणार? तर 0.04. ते सॉल्व्ह करावं लागते, त्याच्यानंतर हे त्याचं उत्तर निघतं. याचा प्रीला विचारला होता प्रश्न. 0.04 आणि त्याचं काय 25 खुणा असेल तर व्हर्नियर स्केल अशी असते, आपण 12वी शिकलो होतो, माहिती आहे का तुम्हाला? प्रॅक्टिकल केलं असेल त्यांना माहिती असणार हे. याचं उत्तर 0.04. 1 मिमी आहे, म्हणून व्हर्नियर कैवारचे लघुत्तम माप किती मिमी येईल? तर ते सॉल्व्ह करावं लागतं पूर्ण. त्याचं 0.04 त्याचा आन्सर येतं. प्रश्न क्रमांक 8. एमकेएस पद्धतीत दाबाचे एकक डॅश असते. किती असते एमकेएस पद्धतीमध्ये दाबाचे एकक? ते न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर अदर प्रश्न व्हर्नियर स्केलचा सॉल्व्ह करून सांगते. एक खून 1 mm किती आहे? 1 mm = 25 खुणा आहे. तर मग एक खून काढायची आहे आपल्याला. तर एक खून = 1 / 25 mm आणि 1 / 25 mm म्हटलं तर किती येणार? 0.44 mm. आणि मग 0.04 म्हटलं तर आपल्याला मीटरमध्ये काढायचं आहे. त्याचं किती माप किती मिमी पर्यंत येईल? तर आपल्याला 0.04 m आणि mm आहे 0.04 mm आहे. आणि व्हर्नियर स्केलची एक खूण म्हणजे स्केलवरचे कैवारचे लघुत्तम माप. लघुत्तम माप म्हटलं तर 0.04 mm हे त्याचं लघुत्तम माप आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आणि थोडीशी माहिती सांगते. एकक मोजण्याच्या पद्धती CGS. किती आहे एकक मोजण्याच्या पद्धती? 4 आहेत. कोणत्या? CGS, MKS, FES आणि SI युनिट. आणि युनिट्स 2 प्रकारचे असतात, फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ड युनिट्स. फंडामेंटल युनिट्स काय भौतिक राशीचे एकक दुसऱ्या राशीवर अवलंबून नसते, त्याला फंडामेंटल युनिट्स किंवा मूलभूत एकक असं म्हणत असतो आपण त्यांना. आणि ते किती आहेत? 7 आहे. ठीक आहे. लांबीचं युनिट काय आहे? मीटर. आणि त्याचं सिम्बॉल काय? M. वजन किलोग्रॅमचं वजनचं युनिट काय? किलोग्रॅम. आणि त्याचं सिम्बॉल आहे FG. कार्डचं युनिट आहे सेकंद, त्याचं सिम्बॉल आहे S. तापमानचं केल्विन, त्याचं सिम्बॉल आहे K. विद्युतधाराचं एम्पियर आणि सिम्बॉल आहे A. तेजस्वी तीव्रता म्हणजे ल्युमिनियस इंटेन्सिटी कॅन्डेला CD त्याचं डिनॉमिनेशन होतं. आणि पदार्थाची राशी मोल. पदार्थाची राशी हे मोलनी डिनॉमिनेट करतात, त्याचं सिम्बॉल मोल आहे. आणि डिराइव्ड युनिट्स आहे साध्या राशी, ज्या भौतिक राशी या मूलभूत राशीच्या मदतीने तयार होतात. ठीक आहे. फोर्सचं काय आहे? युनिट न्यूटन आहे, कॅपिटल N ने डिनोट करतो आपण त्याला. आणि ऊर्जेचं जूल आहे, कॅपिटल J. चाल म्हणजे स्पीड. स्पीडला आपण कसं डिनोट करतो? युनिट काय? मीटर पर सेकंद. स्मॉल m पर स्मॉल s. वारंवारता हर्ट्स आणि कॅपिटल SZ. आणि प्रेशरचं पास्कल. PA सर्वांनाच माहिती आहे. पॉवरचं वॅट W, स्मॉल w. अशा पद्धतीने आपण राशी व मापने हे टॉपिक बघितलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.